अरे अंशुमन, अंशुमन आय एम ओके. आदिरा शांत बस. लेट मी हेल्प यू. अरे जस्ट लीव मी. काही नाही झालंय. बरं शांत. ओ माय गॉड, काय झालं बेबी? कम 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 कम. बस सिट. ये आधी बस. Oh, nothing serious. काय झालं? काय झालं? मॉम chill. Okay? Nothing serious. मी जस्ट घसरले. ओ माय गॉड, घसरली? अशी कशी घसरली अंशुमन? फरशीवरून पडली ती रोहनच्या घरी. काय? फरशीवरून पडलीस? अशी कशी पडली? मॉम, अगं कार्पेट नाहीये त्यांच्या घरी. काय? कार्पेट नाहीये? म्हणजे फरशी स्वच्छ नव्हती का? आज एक दिवस फोटोशूट होतं, एक दिवस फरशी साफ करायची ना त्यांनी. एक्झॅक्टली. पण आता त्यांचं घर असतं आहे, त्याला काय करणार? आणि घरात नोकर वगैरे तर नाहीच आहेत. सगळं त्या स्वतःच करतात. आता काय, आदिराला पण पुढच्या दिवाळीपासून फराळ वगैरे बनवावं लागणार आहे. थोडक्यात काय की त्यांना एक माणूस मिळालाय काम करायला. नो 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 वे, दिस इज हॉरिबल. जॉन, हे सगळं तुला आवडतंय का? Yes, mom. Mom, I'm really enjoying it. मला खरंच खूप मजा येतेय. You know what? डॉन, Mom, please stop overreacting. Okay? आणि राहिली गोष्ट फराळाची, तर मी तो करेन. हॅपीली करेन. आणि आता फराळ करावा लागणार म्हणून माझं लग्न नको मोडूस. कारण इव्हेंच्युअली मी रोहनशीच लग्न करणार आहे. दॅट इज फायनल. प्लीज गेट दॅट. बाप रे बाप, काय ते श्रीमंती शो, काय तो श्रीमंती थाट बाईंचा. वारा घालायला माणूस लागतो तिला. रोहनला पाय चेपायला लावले. बघवत नव्हतं मला का? नवऱ्याकडून घेतेस की? ओ, ते पाय कधीतरी दुखतात म्हणून तुम्ही स्वतःहून मला पाय चेपून देता ना. मी नाही सांगत तुम्हाला. हो ना. मग रोहननी जे काही केलं ना ते तसंच केलं असणार. तुम्ही उगीच विषय बदलू नका. मला हे म्हणायचंय की तिचे एवढे सगळे महागडे शौक आपल्याला परवडणाऱ्यातले नाहीये. साधं घरचं काम सुद्धा येत नाही तिला. आई अगं लहान येते, लग्नानंतर शिकेल हळूहळू. आणि हे बघ आई, मुळात तिलाही कल्पना आहे लग्नानंतर तिला ह्याच परिस्थितीत ऍडजस्ट करायला लागणार आहे. बघू आता कसं ऍडजस्ट करते ते. मग आता काही पर्याय आहे? अगं बोल ना, आता का गप्प बसलीस? श्रीमंत व्याही म्हणून नाचत होतीस. मग तुला श्रीमंत व्याही नकोय का? मी असं म्हणाले का? मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणाले की मला तिचं वागणं बरोबर नाही म्हणून मी तुम्हाला सावध केलं. उद्या बोलायला नको तुम्ही की मी बोलले नाही म्हणून तुम्हाला. काय आई, हे बघ आता हा विचार करायची वेळ गेली. आपण बघू जे होईल ते. तू प्लीज आता ह्याचं टेन्शन नको घेऊस. आणि घरामध्ये जरा शांतता ठेव. नंदू, तू हातपाय धुवून घे. आपण जेवायला बसू. मॉम, मी तू सांगितलं होतं तसंच सगळं केलं. ठीक आहे ना. लग्न मोडण्या इतपत काही झालेलं नाही, पण हरकत नाही. आता ऍटलीस्ट दोघांना कळेल तरी की आपण लग्न केलं तर आपण सुखात राहू शकत नाही. त्यामुळे लग्न न केलेलंच बरं. पण याचा काय उपयोग होईल? अंशुमन, कसं आहे ना, मोठा दगड फोडायचा असतो ना, त्याला एकच घाव घालून चालत नाही. हळूहळू घाव घालत राहायचं. तसं आपण हळूहळू प्रयत्न करत राहायचे आणि मग एकदाच मोठा घाव. थांबा, गॅस ऑन ठेवलाय. या बेजबाबदार वागण्याने तुम्ही फक्त तुमचा आणि माझा नाही, या घरातल्या प्रत्येकाचा जीव धोक्यात आणला होता.
केसला हातही नाही लावला, मी कसा म्हणते वेन. मला काय माहिती तुम्ही, मी काय सतत तुमच्याकडे बघत असतो का? येत आता केला असेल लावून तुम्ही. काय कसला एवढा विचार करते? समर राजवाडेंचा स्वभाव आहे ना खूप असा चिडचिडा आहे. सतत चिडत असतात आणि एकदा चिडले की तिरसडासारखे वागतात. मग काय त्यांच्याशी बोलायची सोयच नाही, कारण कोणाचं काही ऐकून घेत नाहीत. एक कणभराची ऍडजस्टमेंट नाही आहे त्यांच्यात. आई मला टेन्शन यायला लागलंय ग की कसं होणार आहे आमच्या दोघांचं. एक वाक्यही धड बोलू शकत नाही आम्ही एकमेकांशी. अगं होतं असं सगळ्यांच्या बाबतीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये. आई अगं म्हणजे लग्नानंतर नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडणं होतात हे ऐकलंय मी आणि समजूही शकते. पण आई आम्ही रोज तेच करतो आणि तेवढंच करतो. आत्ताच एवढी भांडणं होत आहेत तर काय होईल अगं नंतर. होऊ दे ना, भांडणातून पण प्रेम वाढतं. तू काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि आम्ही दोघं अजून एका पेजवरही नाही आहोत. आई अगं एका मिनिटासाठी आमचं पटत नाही आणि त्यांना ना माझा तिरस्कार वाटतो. म्हणजे दिसतं मला त्यांच्या डोळ्यामध्ये. नाही ग, मला ना भीतीच वाटायला लागली सगळ्याची. हे लग्न जर नाही झालं ना तरच बरं होईल. असं बोलू नकोस. अगं बाईचा जन्मच यासाठी असतो, सतत आपल्या दुसऱ्यांच्या सुखासाठी झटायचं. तुझं हे असं बोलणं रोहननी किंवा बाबांनी ऐकलं ना, काय होईल माहितीये ना, वेगळेच प्रॉब्लेम निर्माण होतील. तुला माहितीये ना स्वानंदी, बाबांची प्रकृती किती नाजूक आहे. उद्या त्यांचं काही बरं वाईट झालं तर. आई मग बस फक्त तुझ्या लग्नावर फोकस कर, इतर कुठलाही चुकीचा विचार करायचा नाही, कळलं तुला? ए ओळखलं का? ओळखलं का? तुम्ही इथे काय करताय? काय काम आहे तुमचं? चाल्या तुझं काम आम्ही केलं, त्याचे पैसे कधी देणार आहे तो? मोठे लोक असून चिंदीगिरी करतात. आपण कधी कोणाची उधारी ठेवत नाही आणि हे लोक आमची उधारी ठेवतात. आपल्यापेक्षा गरीब दिसतात हे लोक भाऊ. काम झालं आणि विसरले रे आम्हाला. काय रे, सरबी चढले तुला? अगो, अंगाला हात लावायचा नाही. काय करणार? लावला हात. काय करशील तू? डोंट टच मी.